सन्माननीय सर्व नगरसेवक, उपस्थित पत्रकार बंधू, खरं तर ज्या गोष्टी टाळता येऊ शकतात, ज्या गोष्टी पूर्ण करता येऊ शकतात, ज्या गोष्टींचं नियोजन करता येऊ शकतं, त्या बाबतीतही जाणून बुजून, मुद्दामून आम्ही आरोप करतो, जाणून बुजून मुंबई महानगरपालिका प्रशासन हे टाळाटाळ करतंय, मुंबईकरांच्या जीवाशी खेळतंय. 7 एप्रिलला पहिल्यांदा आम्ही सगळे नाल्यावर गेलो. 15 एप्रिलपर्यंत आम्ही हा सगळा प्रवास पूर्ण केला. माननीय आयुक्तांना भेटून सर्व निवेदन दिलं, फोटो सहित. त्यानंतर आपल्याला आठवत असेल तर महानगरपालिका आयुक्तांनी कंत्राटदार अपॉइंट केला आणि या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात भारतीय जनता पक्षाचं शिष्टमंडळ भेटल्यानंतर सुरू झालं. त्यावेळेला ज्यावेळेला आम्ही नाल्यावर गेलो, त्यावेळेला सत्ताधारी शिवसेनेचे लोक फरार तर होतीच, पण ते आम्हाला प्रश्न विचारत होते की यांना काही काम नाही म्हणून नाल्यावर चालले, अजून वेळ आहे. होय, आम्हाला 24 तास मुंबईकरांची सेवा हेच काम आहे. आता परवा आम्ही नगरसेवक आणि मी स्वतः पुन्हा भेट घेतल्यानंतर आज आयुक्तांना भेटलोय. 20 नाल्याचे कालचे फोटो आम्ही त्यांना दिलेले आहेत, संपूर्ण मुंबईतल्या. ज्या 3 नाल्यांवर मी गेलो त्याचेही फोटो दिलेले आहेत. आणि त्यामुळे वेबसाईटवर जे आकडे मांडले जात आहेत ते रतन खत्रीचे आकडे आहेत, जुगाराचे आकडे आहेत, सट्टेबाजारांचे आकडे आहेत, कंत्राटदारांचे आकडे आहेत. त्याचा वस्तुस्थितीशी काहीही संबंध नाही. भारतीय जनता पक्षाचा थेट आरोप आहे, मुंबईकरांचे जीव आणि मुंबईकरांची मालमत्ता दोन्हीही असुरक्षित आहे आणि त्याचं सर्वस्वी पाप महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी कारभारी शिवसेनेचं आहे. आज सुद्धा आम्ही बघितलं पहिल्यांदाच की शिवसेनेचे सन्माननीय आदित्य ठाकरेजी काल रात्रीपासून पळापळ करायला लागले. काल दुपारी ज्या वेळेला आम्ही दौरा घोषित केला, मग मी आणि आमचे सहकारी येतील हे कळल्यावर रात्रीच्या काळोखामध्ये 2 ठिकाणी माननीय आदित्य ठाकरे गेले. मला ते प्रसिद्ध गीत आठवतंय, तुम्हालाही माहित असेल, उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. त्यामुळे अंधारात पाप होतात, उजेडात पुण्य होतं. मग या अंधारात काय करत होते, हा आमचा आदित्य ठाकरेजींना सवाल आहे. मग आजची 1:30 वाजताची माझी बैठक आमच्या सगळ्या सहकाऱ्यांबरोबर आयुक्तांबरोबर ठरली आहे. कळल्यावर ते सकाळी महापालिकेत धावत आले. ही पळापळ धावाधाव का करावी लागते? कारण नियोजन नाही. मुंबई महानगरपालिकेच्या कामाचं नियोजन विस्कटलंय. पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं मुंबईकरांकडे ध्यान नाही, लक्ष नाही. मुंबईला असुरक्षित करण्यामागे शिवसेनेचा काय कट आहे, हा आमचा त्यांना प्रश्न आहे. सर्वसाधारणपणे सर्व नगरसेवकांना आम्ही गेल्या आठवडाभर, भाजपच्या नगरसेवकांना मी म्हणतोय, सर्व नाल्यावर पाहणी दौरा करायला लावला आणि त्या अंती गेल्या वर्षी काढलेला गाळ आणि या वर्षी निघालेला गाळ
या माहितीच्या आधारावर जर तुलना केली तर सर्वसाधारणतः 35% वर मुंबई शहरात नाले सफाई झालेली नाही. मुंबई शहराची नाले सफाई काठावर आहे. 35% पासिंग मार्क असतं म्हणून मी काठावर म्हटलं. आणि या सगळ्याची माहिती आम्ही आता आयुक्तांना अवगत करून दिली. नंबर 1, आयुक्तांना दुसरी माहिती सुद्धा आम्ही सांगितली, ज्याचं श्रेय खरं तर तुम्हा सगळ्यांना जातं, मीडियाच्या आमच्या मित्रांना, की वृक्ष छाटणी, फांदी ट्रिमिंग अजूनही जवळजवळ 50,000च्या वर ठिकाणचं राहिलं आहे. अजूनही डेंजरस अँड डिलॅपिलेटेड झाडं असो, लँडस्लाइडच्या जागा असो, इमारती असो, याबाबत आज बैठक घेतली असं आयुक्त सांगतायत. मग इतके वेळ मी पुढे शब्द वापरणार नाही, काय करत होतात कर, नाही तर अजून एक केस महापौर टाकतील माझ्यावर. आणि म्हणून निद्रानाश या प्रशासनाला कधी होईल, अंडरलाईन करतो, निद्रानाश प्रशासनाला कधी होईल हा आमचा सवाल आहे. आणि त्यामुळे हे झाडं फांद्या यामुळे सुद्धा लोकांचे जीव असुरक्षित होणार आहेत. आणि हे केवळ महापालिका प्रशासनाचा दिरंगाई आणि सत्ताधारी पळून गेल्यामुळे झालेला आहे. आम्ही याचा पाठपुरावा करत राहू. आश्चर्य तर मला आयुक्तांनी आता सांगितलं अजून वाटलं. ते म्हणाले, मी सन्माननीय आदित्य ठाकरेजींना असं म्हणालो की आमच्या गार्डन डिपार्टमेंटला झाडाच्या फांद्या कशा कापायच्या याचं प्रशिक्षण आज आम्ही देणार आहोत. अहो, पाऊस 7 दिवसावर आला, आता प्रशिक्षण शिबिर घेत आहे. काय चाललंय काय? ज्या पद्धतीचं वारं मुंबईत पावसाच्या काळात असतं, लोकांच्या गाड्या, कोणाची जीव, झाडं पडून मृत्युमुखी पडल्याचं आम्ही ऐकलंय. आणि आता हे प्रशिक्षण शिबिर करायला निघाले. मग इतके दिवस काय करत होता? इतके दिवस पालकमंत्री का नाही आले? 1 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी मीटिंग घेतली होती. त्यानंतर 1 महिन्यात काय झालं? का सन्माननीय उद्धवजी या गोष्टींकडे लक्ष देत नाहीये? मुंबईचा बाप कोण म्हणून घोषणा देतात ते सत्ताधारी शिवसेना नेते या विषयात स्वतःचं कर्तृत्व का दाखवत नाहीये? आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला जबाबदार प्रशासनाचा कारभार आणि शिवसेनेने काढलेला पळ यात आहे. भाजप याचा पाठपुरावा करत राहील. धन्यवाद. आणि हे पुस्तक सुद्धा तुम्हाला सगळ्यांना त्या 20 नाल्यांच्या फोटोचं 2 दिवसावरचे फोटो आहेत, काल आणि परवाचे फोटो आहेत, तुम्हाला सगळ्यांना दिले. आम्ही आयुक्तांनाही दिलेला आहे. देखिए, मैं स्वयं, मेरे सभी सहकारी नगर सेवक, पार्टी के सभी नगर सेवक, हम 7 अप्रैल को पहले हमने दौरा किया. तब आदित्य ठाकरे जी की पार्टी ये कह रही थी ये तो बहुत जल्द है, बीजेपी वालों को कुछ काम नहीं है, भाई हमको तो मुंबई वासियों की सेवा करना यही काम है. बाद में अभी गए 4 दिनों से हम घूम रहे, आज मैं स्वयं घुमा हूं. और जिस तरीके की स्थिति है उस नालों के फोटोज भी हम आपसे शेयर कर रहे हैं. आयुक्त महाशय को भी दिया है. इसमें 35% से ज्यादा नाले सफाई हुई नहीं है, ये स्थिति है. और इसके लिए जो आंकड़े प्रशासन या सत्ताधारी शिवसेना दे रही है वो रतन खत्री के आंकड़े जो जुगार और बेटिंग के होते हैं, सच के नहीं होते. ये हमारा कहना है.
हात सफाई आहे. आता हात सफाई म्हटल्यावर काँग्रेसवाल्यांना राग येईल म्हणून पंजा सफाई पण आहे. वाघाचे पंजे म्हणून पंजा सफाई पण आहे. आणि त्यांना राग नको यायला राष्ट्रवादीनं म्हणून काट्यावर पण आहे. सत्ताधारी शिवसेना और उसका नेतृत्व करने वाले महापालिका के जो पालक मंत्री है वो जिम्मेदार होंगे. ये कहा जाता है कि ऐसी घटना जब भी हो उस दौरान एनडीआरएफ और एसडीआरएफ तत्काल पहुंचे, ये कदम उठाए जाने से कैसे देखते? मैंने पहले भी कहा था कि इसका नियोजन नहीं है, प्लानिंग नहीं है. मुंबई महानगर पालिका का डिजास्टर प्लान क्या है ये आज भी कोई भी वेबसाइट पर नहीं है. आज बारिश को 15 दिन 10 दिन बचे, हाई टाइड हुई, ज्यादा बारिश हुई तो डिजास्टर प्लान क्या है. अगर मुंबई के महत्वपूर्ण जो रास्ते हाईवे या शहर के रास्ते उसमें अगर पेड़ गिरने से अड़चन पैदा हुई तो डिजास्टर प्लान क्या है? कुछ नहीं है. मुंबई के हॉस्पिटल्स का बिजली चली गई, जो हमने देखा मंत्रियों के घर की चली गई, तो डिजास्टर प्लान क्या है? कुछ नहीं है. और इसकी सीधे सीधे जिम्मेदारी मुंबई उपनगर के पालक मंत्री पर जाती है, आदित्य जी पर जाती है. मी उत्तर दिलं 32% वर 35% वर झालेलं नाही. मराठीत पूर्ण करू मग सगळं. नाही मग भेटतात कोणाला ते सजेशनसाठी? अहो ते आमच्या म्हणजे त्यांच्याच मतदारसंघातले आहेत, जे कोळी बांधव आहेत, जे सांगतायत की बाबा हा जो कोस्टल रोड येणार आहे त्या 2 पिलर मधलं अंतर 160 मीटर ठेवा. त्यांना सुद्धा ते भेटत नाहीये. ऑनलाईन बैठकीत आले, 15 मिनिटात बटन बंद करून गेले. सन्माननीय आदित्यजी, तुम्ही लोकांचं ऐकलं पाहिजे. पंचतारांकित हॉटेल मधल्या बैठका, विदेशी परफ्यूम वापरणारी लोक, आमचा त्यांना विरोध नाही, हे सोडून थोडं जमिनीवर आलं पाहिजे. एकदा कधीतरी नाल्यावर दिसा, सामान्यांचा ऐका, एसयूव्हीच्या बाहेर पडा, ही आमची त्यांना विनंती आहे. त्यांनी दिलेलं उत्तर हे त्यांच्या जबाबदारीतून त्यांनी काढलेली पळवाट आहे. 25 वर्ष तुमचा पक्ष या सत्तेवर आहे, महापौर तुमचा, स्थायी समिती अध्यक्ष तुमचा, आणि 25 वर्षानंतर जर या परिस्थितीत तुम्ही उत्तरे देत असाल की मी शाश्वती देऊ शकणार नाही, तर 25 वर्षात आम्हाला हे जमलं नाही म्हणून शिवसेनेचे नेते सन्माननीय आदित्य ठाकरेजींनी मुंबईकरांची माफी मागावी, ही आमची मागणी आहे. बघा, आता सध्या विचारधारा हा विषयच शिवसेनेकडे न राहिल्यामुळे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर काहीही त्यांचे प्रवक्ते किंवा नेते देऊ शकतील. 25 वर्ष आम्ही बाळासाहेबांबरोबर काम केलं पक्ष म्हणून. त्या बाळासाहेबांचे भाषणं, त्यांच्या क्लिप्स, त्याचं रेकॉर्डिंग, त्याचं वृत्तांकन हे सगळं आजही अवेलेबल आहे. सोनियाजींच्या काँग्रेसबद्दल बाळासाहेब काय बोलले मी आज बोलणार नाही, आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल त्यांनी काय उल्लेख केला हे मला इथे सांगणं संयुक्तिक वाटत नाही. इतका जहरी, इतका कडक या पद्धतीचा प्रहार
हा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केला आहे. आणि त्यामुळे जे बाळासाहेब आम्हाला माहिती आहेत, त्यांनी अशा सत्तेला लाथ मारली असती ज्या सत्तेमध्ये बसलेले शिवसेनेचे सहकारी पक्ष राम जन्मला की नाही याच्यावरच शंका उपस्थित करत होते. त्यांच्याबरोबर बाळासाहेब कधीच गेले नसते. राम सेतू आहे की नाही यावर शंका उपस्थित करणाऱ्या पक्षाबरोबर बाळासाहेबांची शिवसेना कधीच गेली नसती. हे बाळासाहेब आम्हाला माहिती आहे. एवढंच मी उत्तर देऊ शकेन. काँग्रेसची किंमत काय हो, म्हणजे मी नाही म्हणत, हे त्यांचेच मित्र पक्ष असलेले त्यांच्या राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार म्हणतात नाना पटोले यांना गांभीर्याने घ्यायची गरज नाही. आणि दिलीप वळसे पाटील म्हणतात लोकल लेवलच्या विषयावर नाना पटोलेंनी वर बोलू नये. जर काँग्रेस प्रदेश अध्यक्षालाच महाराष्ट्र विकास आघाडीतले सर्वोच्च उपमुख्यमंत्री पदावर बसलेले नेते गांभीर्याने घ्यायला तयार नाही, तर तुम्ही आम्हाला गांभीर्याने का प्रश्न विचारता? नाना पटोले पुढे असं म्हणाले की गेल्या 30 वर्षांपूर्वी जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा मुंबईमध्ये पाणी तुंबायचं नाही. मला वाटतं नाना पटोलेंच्या या प्रश्नावर शिवसेनेने उत्तर दिलं पाहिजे. शिवसेनेचं उत्तर याच्यावरचं काय, त्याच्यावर आम्ही आमचं रिजॉइंडर दाखल करू. त्याच्यावर असं म्हणतं की तेव्हा ठीक आहे, त्यांचा आता तेव्हा काय होतं माहिती आहे, पण आता काय मुंबई आमच्यासोबत आहे, कदाचित पुढे पाणी तुंबणार नाही. आपली त्यांना जर पाणी तुंबलं आणि जे तुंबेल आत्ताच्या नाल्या सफाईतनं दिसतंय त्याला जबाबदार शिवसेना आहे, आदित्य ठाकरे जी आहेत आणि नाना पटोले पण आहेत. सर, औरंगजेबाच्या कबरीवरून गेल्या काही दिवसापासून वाद सुरू झालाय. काल मनसेने असा इशारा दिलाय की औरंगजेबाची कबर उघडून टाकली पाहिजे. या संदर्भात भाजपची भूमिका काय? मला वाटतं औरंगजेबासमोर झुकायला गेलेला ओवेसी याचा राजमार्ग मुंबई औरंगाबादपर्यंत कसा आला आणि कुठलीही केस त्याच्यावर न दाखल करता तो कसा गेला, या विषयातलं शिवसेनेचं बोटचेपी धोरण आणि असं सरकार ज्या वेळेला आहे तोपर्यंत कबरी उखडणं सोडा, यांची संख्या वाढेल की काय याची आम्हाला भीती आहे. मला वाटतं या सगळ्या विषयात कोर्ट न्यायालयात मॅटर आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीचा रिलीफ हा संदीप देशपांडे यांना मिळाल्याची माहिती तुम्ही मला दिलीत. पण मी एक नक्की सांगेन, या सरकारमध्ये गुन्हे कुठल्याही कारणाविना दाखल केले जात आहेत. असं सरकार आणि असं पोलीस गेल्या 60 वर्षामध्ये महाराष्ट्रात बघितलेलं नाही. कोण बोललं गुन्हा दाखल, कोणी टीव्हीवर पाहिलं गुन्हा दाखल, कोणी आपल्या मोबाईलवरून पुढे सरकवलं गुन्हा दाखल, कोणी मागे काय चाललंय हे नाही पाहिलं गुन्हा दाखल. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी या कायद्यावर कधीच टिकणार नाहीत. अशा गोष्टी हे सरकार करत आहे. एक मिनिट करता. भविष्यामध्ये पालिकेचं भाजपचं सरकार आलं तर त्या दृष्टीने नाले सफाईचे नियोजन काय राहील? मला वाटतं याच्यावरची आमची ब्ल्यूप्रिंटच तयार आहे. जे 25 वर्षात ते करू शकले नाहीत ते त्याच्या अर्ध्या वर्षात तर आम्ही नक्की करून दाखवू. आणि आम्ही भाषणासाठी बोलत नाही कारण मुंबईच्या ट्रॅफिकवरच्या अडचणीला रिझॉल्व्ह करण्यासाठी 4.5 वर्षात भारतीय जनता पक्षाच्या नितीन गडकरीजींनी 52 पूल बांधले. मुंबईच्या रेल्वे प्रवाशांची अडचण दूर करण्यासाठी 4 वर्षामध्ये 250 किलोमीटरच्या वर मेट्रो लाईनच्या कामाची प्रगती गतीने देवेंद्र फडणवीसांनी नेली आणि त्यामुळे भाजपच हे करू शकेल. उसको राज्य सरकार एक्शन ले रही है. अगर ज्ञान बापी भी है
जो जहाँ पर शिवलिंग मिलने की खबर है वहाँ पर प्रोटेक्शन अगर सेंट्रल गवर्नमेंट को वोट दे रही है तो दोनों पर सवाल खड़े किए जा रहे हैं राज्य सरकार की तरफ से वहाँ कि वहाँ पर हम सेंट्रल पुलिस फोर्स क्यों डिप्लॉय कर रहे हैं ज्ञान वापी में, और यहाँ पर अगर राज्य सरकार सुरक्षा दे रही दोनों को कैसे देखें? देखिए, दोनों सरकारों का मूलभूत फर्क एक वाक्य में कहना ये है, महाराष्ट्र की उद्धव ठाकरे की सरकार ये औरंगजेब की कब्र को सुरक्षा भी दे रही है और उसको बढ़ावा देने के लिए आने वाले लोगों को रोक भी नहीं रही है, ना उनके ऊपर केस दाखिल कर रही है। ये हमारे ऊपर आक्रमण करने वाले औरंगजेब को महत्व देने का काम ये उद्धव ठाकरे जी की सरकार कर रही है। और ज्ञानवापी में जिस औरंगजेब ने हमारे संस्कृति के ऊपर आक्रमण किया, उस औरंगजेबी आक्रमण को सफाया करने का काम ये योगी की सरकार कर रही है। ये मूलभूत फर्क है। जी, 2 दिन पहले ही राज्य के मंत्री सुभाष देसाई गए थे दिल्ली में, और कि औरंगाबाद का जो एयरपोर्ट है उसका नाम संभाजीनगर किया जाए। तो एक तरफ सूचना ये दिखाई कि हम एयरपोर्ट जो है उसका नाम बदलना चाहते हैं, लेकिन सरकार नहीं कर रही। औरंगाबाद को लेकर उनकी जो नीति है उस पर क्या है? देखिए, सवाल तो ये उठता है कि सुभाष देसाई जी की फ्लाइट 2 साल डिले क्यों हुई? 2 साल ये फ्लाइट कहां घूम रही थी, दिल्ली नहीं पहुंची। उसकी वजह क्या है वो शिवसेना पहले बताए। उन 2 सालों में सरकार बनाने और बचाने के लिए औरंगजेबी करार किया था क्या, ये शिवसेना बताए। मानो तिवारी जी बोलिए। नए स्पॉट तैयार हो रहे हैं, फ्लडिंग स्पॉट तो ये सिर्फ नाला सफाई उसका कारण है, उसका दूसरा भी कारण है? देखिए, मुंबई शहर का नियोजन ठीक तरीके से नहीं हो रहा है, मैंने पहले भी कहा। और इसको विस्तृत रूप में अगर बताना है तो मैं आपको बता दूं कि जब अंग्रेज मुंबई महानगर पालिका पर रूल कर रहे थे, भारत पर भी, उस समय पर बनी हुई एशियाटिक लाइब्रेरी, उसकी पहली स्टेप ये टाउन हॉल डेटम होना चाहिए, उस प्लिंथ लेवल पर शहर आना चाहिए। ये मांग ध्यान में रखकर समुद्र की ऊंचाई से ऊपर शहर रहे, इसका नियोजन तब किया था। उसको आगे जाकर मुंबई में हमने फॉलो नहीं किया। उस बात को लेकर 2018 में मैंने स्वयं एक प्राइवेट मेंबर बिल मूव किया और बीएमसी एक्ट में बदलाव लाया जाए और शहर की प्लिंथ समुद्र के सपाटी के ऊपर रहे हो, इस प्रकार का प्रावधान होना चाहिए। और वो प्रावधान डीसीआर में होना चाहिए। ये कहने के बावजूद भी अब जो डीसीआर बने हैं उसमें उसका प्रावधान नहीं है, ये उसका मूल कारण है। आशीष जी, चंद्रकांत खैरे ने कहा कि हमने सेंटर को कई बार मुलाकात की, सेंटर के मंत्रियों से, और कहा कि औरंगाबाद का नाम चेंज होना चाहिए, जबकि महानगर पालिका से अनुमति प्रस्ताव जाता है स्टेट की तरफ। ये दोनों चीजों को कॉन्ट्रैक्ट। देखिए, जिनके साथ खैरे जी अभी बैठे हैं, उस कांग्रेस ने इतने साल नहीं किया तो उनके साथ बैठे क्यों हैं? आपको सत्ता प्यारी है या संभाजी महाराज जी के नाम पर औरंगाबाद एयरपोर्ट होना चाहिए, ये संभाजी महाराज जी के ऊपर का प्रेम प्यारा है। अगर कांग्रेस ने नहीं किया, इतने सालों तक मांग करने के बाद नहीं किया, तो उस कांग्रेस को ठोकर मारने की हिम्मत ये चंद्रकांत खैरे जी या उनका दल करेगा क्या, ये हमारा सवाल है। एक सवाल, टीएमसी में समुद्र के पानी से जो है पीने का पानी बनाने का एक प्लांट लगा है। ये स्कैम है। इस पे आया कि कोई परमिशन टीएमसी से नहीं ली है और मैं कह रहा हूं ये स्कैम है। आदित्य ठाकरे जी के सपने में आया कि मैंने कुछ नया करके दिखाना चाहिए, इसके लिए उन्होंने समंदर के पानी को मीठा करने का, डिसैलिनेशन का ये प्रस्ताव लाया, कंसल्टेंट अपॉइंट किया, कंसल्टेंट को पैसे दिए। अभी भी इस विषय पर पर्यावरण डिपार्टमेंट केंद्र का हो, उसका रवैया, ओपिनियन नहीं लिया गया है। इस प्रकार की व्यवस्था बनाने के कारण मुंबई के नजदीक के समंदर के पानी का टेम्परेचर बढ़ेगा, उसके कारण मुंबई का फ्लोरा, फौना, फिश
इसको तकलीफ होगी। मुंबई के जो हमारे कोली भाई बहन हैं उनको समस्या होने वाली है। ये सिर्फ चुनाव आते हुए हम ज्यादा पानी देने वाले हैं ये दिखावा करने के लिए और कंत्राटदार को फायदा हो इसके लिए बनाया हुआ स्कैम है। आशीष जी अपना नाम नदी नालों की सफाई में टोटल इस बार यूपी कितने करोड़ रुपए खर्च चुकी है और प्रशासन से बैठा है 7-5 के बाद है प्रशासन ने और कितने करोड़ रुपए दिए? 162 करोड़ रुपए का कॉन्ट्रैक्ट है 162 और 160 करोड़ ये भी लास्ट टाइम से अमाउंट बढ़ा कर दिए। ये तो स्कैम इस तरीके से, घोटाला इस तरीके से है कि गत समय से अमाउंट बढ़ाई लेकिन गत साल से जो गाल निकालना है उसमें से उस अमाउंट को, उस संख्या को कम कर दिया है। यानी गाल कम निकालो और पैसा ज्यादा लेके जाओ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।